तर आपण पाहिलं देशमुख आणि फडणवीसांचे हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता संजय राऊत आणि नितेश राणेंनी देखील या प्रकरणात उडी घेतलेली आहे आणि त्यातच सचिन वाझेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता नेमकं या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पुढचा रिपोर्ट पाहूयात। पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफानी हल्ला चढवला। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांवर घणाघाती टीका केलेली आहे। अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा इकडे हिंदुत्व शिकवायला आला होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे। पक्षाच्या बड्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधल्याने भाजपच्या नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तोफखान्याचं तोंड पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने वळवलंय। पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निशाण्यावर भाजप असल्याचं स्पष्ट केलं। एकतर तू राहशील किंवा मी राहीन या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं होतं, त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलंय। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा केक खाणाऱ्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं का असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून विधानसभेचा शंखनाद केला होता। तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्याचवर निशाणा साधलाय। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अशा शब्दात त्यांनी अमित शहा यांच्यावर तोफ डागली। स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाचं बोटावर निभावलं होतं, तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही, मात्र हे परत आले, त्यांनी शहाणपण घेतलं नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला। हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे, होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय, अहमद शाह अब्दाली म्हणतोय। मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत? मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत? मग तुम्ही अहमद शाह अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू? हा अहमद शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे। उद्धव ठाकरे यांच्या भाषणात गुजरातचा उल्लेख सुद्धा झाला। गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला होता असं सांगत त्यांनी व्यापारी हुकुमशहांच्या विरोधात वणवा पेटवायचा आहे असं वक्तव्य केलं। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हुकुमशहांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच महाविकास आघाडीचा विजय झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अहमद शाह अब्दाली हवा की छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र हवा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल, आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल, आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा, हातामध्ये मशाल घ्या, आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा। उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाल्याची टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही तशाच भाषेत हिशेब चुकता केला। उद्धव ठाकरे यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचेच असल्याचं दाखवून दिल्याची टीका फडणवीस यांनी केली। फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं, पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची कुवत महाराष्ट्राला माहीत असल्याची जिव्हारी लागणारी टीका दरेकर यांनी केली।
तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वाघ डुप्लिकेट असल्याची खिल्ली सुद्धा त्यांनी उडवली। तुम्ही आता जिहादी राजकीय झालेले आहात हे महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्याच्यामुळे तशाच प्रकारची भाषा तुमच्या तोंडून येतोय। तुम्हाला आता सत्तेची नशा लागलेली आहे, सत्तेची चटक लागले, त्यातनं आता तुम्ही बेताल बोलायला त्या ठिकाणी लागले। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या नेत्यांमध्ये जोरदार राजकीय लढाई झाली होती। आता विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा राजकीय लढाई सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील इतर पक्षांवर जास्त टीका केली नाही, मात्र भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला। परिणामी भाजपनं सुद्धा हिशेब चुकता करताना कोणताच मुलाहिजा बाळगला नाही। परिणामी ही लढाई आणखीन भीषण होणार असंच स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।